मित्रांनो, बिग बॉसचं 5वं सीझन मोठ्या उत्साहामध्ये सुरू झालेलं आहे आणि या वर्षीचं 5वं सीझन बिग बॉसचं मोठं गाजलेलं आहे। त्याचं कारण एकच आहे, बारामतीतला सूरज चव्हाण टिकटॉक स्टार हा देखील आता बिग बॉसच्या घरामध्ये पोहोचलेला आहे आणि त्यामुळं बिग बॉसची यंदा मोठी चर्चा झालेली आहे आणि बिग बॉसमुळं देखील सूरज चव्हाणची चर्चा झालेली आहे। एकदम गरीब घरातला, एकदम खेडेगावातला हा सूरज चव्हाण तिथं कसा काय पोहोचला हे आपल्याला सगळ्याला माहीत आहे। 8 दिवस झाला आपण त्याच्या संदर्भातल्या सगळ्या बातम्या ऐकलेल्या आहेत। ते छोट्याशा कुटुंबातला आहे, गरीब कुटुंबातला आहे, हे सगळं आपल्याला आत्तापर्यंत माहीत झालेलं आहे। मात्र आज बिग बॉसच्या घरामध्ये नेमकं काय घडलं हे आपण थोडक्यात जाणून घेणार आहोत। बिग बॉसच्या घरामध्ये आज कोण प्रमुख पाहुणे होते ते देखील तुम्हाला सांगणार आहे। तर बिग बॉसच्या घरामध्ये आज अक्षय कुमार, खिलाडी अक्षय कुमार हे पाहुणे आलेले होते आणि त्यानंतर काय झालं तर रितेश देशमुख यांनी अक्षय कुमारजींना सांगितलं की सूरज हा आमच्या खेडेगावातला कलाकार आहे, बारामतीचा आहे, तो टिकटॉक स्टार आहे, त्याचे मोठे फॅन फॉलोअर्स आहेत आणि तो खूप चांगली कला करतो, डायलॉग बोलून दाखवतो। आणि त्यानंतर स्पर्धा सुरू झाली। अक्षय कुमारला सांगितलं गेलं की जसं सूरज डायलॉग मारेन, जसं सूरज ॲक्टिंग करेन तशी तुम्हाला करावे लागेल। आणि सूरजने सुरुवातीलाच पहिले 2 डायलॉग हाणले, गुलीगत बुक्की टेंगुल, आणि त्यानंतर अक्षय कुमारजींनी हात टेकले, म्हणले तुझ्यासारखी ॲक्टिंग आणि तुझ्यासारखा डायलॉग मला जमू शकत नाही सूरज, मी तुझ्यासमोर हारलो, असं अक्षय कुमारजींनी सांगितल्यानंतर सगळ्यांनाच खूप मोठा आनंद झाला आणि सूरज चव्हाणच्या ॲक्टिंगची, कलेची त्यांनी कौतुक केलं। अशा पद्धतीनं आज बिग बॉसच्या घरामध्ये पाहुणे आलेले होते आणि असा सूरज खूप आनंदी होता आणि सूरजबाबत असा आनंददायी प्रसंग आज झालेला होता। मोठा खिलाडी सुपरस्टार अक्षय कुमार यांच्यासमोर त्यांनी अभिनय देखील करून दाखवलेला आहे आणि त्याच्या अभिनयावर, त्याच्या डायलॉगवर अक्षय कुमारजी देखील खुश झालेला आहे। आता आपण सूरज चव्हाणची कहाणी तर आपल्याला माहीतच आहे, तो बारामतीतला खेडेगावातला तरुण आहे आणि त्या तरुणानं टिकटॉकवरती काम करायला सुरुवात केली होती आणि टिकटॉकपासून तो डायरेक्ट आता बिग बॉसपर्यंत पोहोचलेला आहे। मात्र त्याच्या पाठीमागं खूप हृदयस्पर्शी कहाणी आहे। आज टिकटॉकचे स्टार जरी झालेला असला, बिग बॉसपर्यंत जरी पोहोचलेला असला, तर सूरज हा लहानपणापासून अनाथ होता। त्याचे आईवडील लहानपणीच वारलेले होते, वडिलांना कॅन्सर झाला होता आणि ते सगळं बघून त्या ठिकाणी त्यांची आई देखील वेडी झालेली होती आणि अशा प्रसंगामध्ये ते दोघांचंही सूरज लहान असताना निधन झालं होतं। त्याचं पुढचं जे काही शिक्षण आहे, संगोपन आहे, त्याच्या बहिणीने, मोठ्या बहिणीने केलं होतं। तो सगळं ही स्टोरी त्यांनी बिग बॉसमध्ये पोहोचल्यानंतर सांगितलेली आहे आणि त्याचं आता खूप मोठं कौतुक होत आहे, खूप मोठा कलाकार झालेला आहे, खूप त्याला सपोर्ट देखील केला जात आहे आणि तो बिग बॉसमध्ये 1 नंबर येण्यासाठी सर्वांचे प्रयत्न सुरू आहेत। तर ही सूरज चव्हाणची तुम्हाला कथा कशी वाटली, आजचा बिग बॉसमधला प्रसंग तुम्हाला कसा वाटला, आम्हाला नक्की कळवा। धन्यवाद।